Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our English workshop from our poem Why. So let's start to solve these all questions over here, and this is very easy English workshop, I can say that. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण वाय या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप सोडवतोय. मी आत्तापर्यंत याचं वॉर्मिंग अप घेतलेला आहे. वाय हे पोएमचा मराठी मिनिंग सांगितलं, एकूण एक प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. पण आज आपण याचे प्रश्न सोडवतोय. आणि हे सगळं करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज यू कॅन सबस्क्राईब माय चॅनल सो यू विल गेट द मोर अँड मोर व्हिडिओज अबाउट दिस 8th स्टँडर्ड इंग्लिश. अँड माय नेम इज सपना. आय एम फ्रॉम पुणे डिस्ट्रिक्ट. आणि तुम्ही कोणकोणत्या भागातले व्हिडिओ बघताय नक्की मला सांगाल. सो फर्स्ट क्वेश्चन इज read the poem, discuss and complete the following blanks and with the proper action words. Action words म्हणजे काय? वर्ब. इतकं माहिती तुम्हाला की क्रियापद यालाच ॲक्शन वर्ब म्हणतात. आता वूड काय करते? स्विम करते. कवितेमधले बरं का ॲक्शन वर्ड्स. सो मार्बल सिंक होते, मग ते स्टार्स शाईन होते. तर अशा प्रकारे प्रत्येक शब्दासाठी एक ॲक्शन वर्ड आहे, तो आपण इथे लिहायचा आहे. वूड, स्विम, मार्बल्स. आता अर्थ हवा असेल तो पण सांगते. म्हणजे वूड म्हणजे लाकूड, स्विम पोहणे, मार्बल्स म्हणजे दगड, सिंक म्हणजे डुबणे, स्टार्स शाईन म्हणजे चमकणे, विंड्स ब्लो म्हणजे हवा वाहते, सन सिंक सन आपण म्हणतो ना डुबतो पाण्यामध्ये मावळतो, फ्लावर्स डाय म्हणजे फुलं कोमेजतात, ओशन एब्स अँड फ्लोज म्हणजे समुद्र कसा लाटा आत येतो बाहेर जातो, फिश गिल्स म्हणजे त्याचे कल्ले, रेन फॉल म्हणजे पाऊस पडतो, आईस मेल्ट म्हणजे वितळतो, आणि बीज स्टिंग म्हणजे ते काय करतात? डंक मारतात. तर अशा प्रकारे आपण त्याचे ॲक्शन वर्ड्स लिहिलेले आहेत. सेकंड क्वेश्चन इज डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता रायमिंग म्हणजे काय हे तुम्ही शिकला असाल, तुम्ही मला टीचर माहिती आहे. पण ज्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना रायमिंग कळत नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगणार आहे की ज्या शब्दाचा उच्चार एकसारखा होतो किंवा ज्या शब्दांचं स्पेलिंग एकसारखं असतं त्यांना आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. उदाहरणार्थ BOY बॉय, WHY वाय. तर इथे कुठेही BOY बॉय आणि वाय सारखं नाही, पण बॉय वाय हे उच्चार य शेवटी येतं म्हणून हे रायमिंग वर्ड्स आहेत. नाव आणि बाय सारखे नाहीत म्हणून हे रायमिंग वर्ड्स नाहीत. वाय बाय हे उच्चारणासारखे आहेत म्हणून हे रायमिंग वर्ड्स आहेत. आलं लक्षात की जे शब्द उच्चारणासारखे असतात किंवा ज्यांचं स्पेलिंग सारखं असतं त्यांना आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. त्यांनाच आपण यमक जुळणारे शब्द असं मराठीत म्हणतो. तर इथे आपण आता आणखीन नवीन शब्द शोधायचे आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते की रायमिंग वर्ड्स काय आहेत. बॉय वाय, वाय बाय, सिंक ड्रिंक, स्काय. आता बघा उच्चार. सिंक ड्रिंक, स्काय डाय य, बेल्ट मेल्ट ट, क्राय ट्राय य, सीझन रिझन न, वाईज फ्लाईज. तर हे सगळे जे उच्चार सारखे याच्यामुळे हे रायमिंग वर्ड्स आहेत. मला खात्री आता तुम्हाला कळालं असेल हो ना. आता आपण तिसरा प्रश्न बघूयात. आज आपण एक नवीन फिगर ऑफ स्पीच शिकणार आहोत आणि फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. जसं एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला आपण छान सजवलं की सुंदर दिसतं ना, तसंच कवितेचं असतं. कवितेला पण छान 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 केलं ना ती कविता फार सुंदर होते. तर या कवितेमध्ये एक अलंकार आहे, एक फिगर ऑफ स्पीच आहे आणि ते आहे रिपिटेशन. आता रिपिटेशनचा अर्थ आहे पुनरावृत्ती. तर ही नेमकी कशी आहे, काय आहे, कशी ओळखायची, काय म्हणायचं नेमकं त्याला, ते आपण आता बघूयात. वाय दिस, वाय दॅट म्हणजे वाय दिस म्हणजे हे का, वाय दॅट म्हणजे ते का, वाय देन म्हणजे नंतर काय, वाय नाव म्हणजे आत्ता काय, वाय नॉट म्हणजे का नाही, वाय बाय अँड वाय हे का ते का. इन दिस 2 लाईन्स द वर्ड वाय इज रिपीटेड. प्रत्येक ठिकाणी वाय हा रिपीटेड म्हणजे परत परत वापरला आहे. सो इट इज फिगर ऑफ स्पीच कॉल्ड रिपीटेशन. एकसारखा वाय वाय ज्या ओळीमध्ये आलाय ना तिथे मग रिपीटेशन हे अलंकार आहे. रिपीटेशन म्हणजे काय बघा. इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन्स ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. एक्झाम्पल सन, सन म्हणजे मुलगा पण आहे. सन सन इट गिव्स मी अ ग्रेट जॉय म्हणजे मुला
तू मला खूप आनंद दिलास मुला, असं. तर याला रिपिटेशन. आई मला जेवायला दे ना, आई मला खूप घाई झाली, आई मला पटकन जायचे, आई मला वेळ नाही आहे. हे सगळं आई 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 हे पण काय रिपिटेशन आहे आणि त्यालाच आपण फिगर ऑफ स्पीच म्हणणार. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की नाऊ फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन. आता कवितेतनं अशा ओळी शोधायच्या की ज्या रिपिटेशन असतील. तुम्हाला आता कळालं असेल एकसारखे एकाचं उच्चाराचे किंवा एकाचं स्पेलिंगचे 2 वेळा शब्द आले 3 वेळा आले की ती लाईन कशी आहे, रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच वापरले आपण समजायचं. आणि या ओळीचा अर्थ काय, इट इज अ फिगर ऑफ स्पीच. म्हणजे हे काय अलंकारिक कसे फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार इन विच 1 or more वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. एक किंवा 2 शब्द एकाच अर्थाचे शब्द किंवा एकच शब्द 2 किंवा 3 उच्चारलेला असतो. ठीक आहे. आता आपण आपल्या कवितेत शोधूयात हे शब्द. आणि आपल्याला शब्द नाही शोधायचे, नुसते लाईन्स शोधायचे म्हणजे ओळी शोधायच्यात. आता बघा, वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय हे झालं रिपिटेशन. वाय पॉपअप गन शुड गो पॉपअप अँड वाय हे पण झालं फिगर ऑफ स्पीच रिपिटेशनचं. त्यामुळे ह्या 2 ओळी मला सापडल्या. तुम्हाला जर कुठली वेगळी ओळ सापडली असेल नक्की लिहा, मला पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. चौथा क्वेश्चन आहे कम्प्लीट द वेब डायग्रॅम. आता इथे एक आकृती आहे आणि आपल्याला वेब डायग्रॅम कम्प्लीट करायची आहे की द लिटिल बॉय वॉन्ट्स टू नो. त्या लहान मुलाला माहिती करून घ्यायचे वाय 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 वाय. ते आता इथे काय काय प्रश्न आहेत ते आपण लिहून काढूयात, काय काय त्याला माहिती करून घ्यायचं होतं. ओके, प्रश्न समजून घ्या. वाय द सन सिंग्स बिहाइंड द हिल. सूर्याला टेकडीमागे काय लपायचं होतं. वाय वूड शूड स्विम. लाकूड पाण्यात का पोहतं. वाय लीड अँड मार्बल सिंग. लीड आणि मार्बल का बुडतात. वाय स्टार शूड से शाईन. स्टार तारे का चमकतात. वाय वी ईट अँड ड्रिंक. आपण का खातो पितो. वाय क्लाउड्स क्रॉस द स्काय. आकाशामध्ये हे ढग कुठे जातात, का जात असतात. आता जो 5th क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम. आणि पेअर ॲक्टिव्हिटी आहे ही, म्हणजे जोडी जोडीने करण्याची ॲक्टिव्हिटी. इथे काय लिहिले बघा, वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्यावरणाशी संबंधित इथे आपण या डायग्रॅममध्ये शब्द लिहायचे. ठीक आहे, आपण लिहूयात आता. स्टोन पर्यावरणाचा भाग आहे. स्काय पर्यावरणाचा भाग आहे. विंड हा पण आहे. फ्लावर्स हे पण आहेत. क्लाउड्स हे पण आहे. स्टार हे पण आहेत. सो फ्लावर्स, क्लाउड, स्टार, स्टोन, स्काय, विंड हे सगळे काय आहेत, हे आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड वर्ड्स. सेकंड आपल्याला वेब आहे वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स, इन्सेक्ट्स. म्हणजे प्राणी, फळं आणि कीटकांशी रिलेटेड शब्द लिहायचे. सीड्स म्हणजे बिया. फिश मासा. स्टिंग डंक. फ्लाईज कीटक. स्पायडर म्हणजे कोळी. आणि ॲपल कोर म्हणजे जो सफरचंदाचा गर असतो का मधला तो. हे सगळे शब्द कशाशी रिलेटेड आहे, ॲनिमल्स, फ्रूट्स आणि इन्सेक्ट. इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज वोन अ नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट. म्हणजे तुमच्या शाळेतील एक असा विद्यार्थी, सिनियर म्हणजे ज्येष्ठ विद्यार्थी, ज्यानं नॅशनल लेवलचं क्विज कॉम्पिटिशन जिंकलं आहे. फ्रॉम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट यू वूड आस्क व्हेन यू इंटरव्ह्यू हिम ऑर हर ॲट द स्कूल असेंब्ली फ्रॉम अबाउट द अचिव्हमेंट. म्हणजे तुमच्या शाळेचा परिपाठ असतो किंवा शाळेचं सगळ्या सुरुवातीची प्रार्थना असतात, त्यावेळी तुम्हाला त्याला प्रश्न विचारायचे आणि तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात. तुम्ही त्यासाठी प्रश्न तयार करा. तर चला, तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि माझ्या डोक्यातले प्रश्न असं मिळून आपण आता एक इंटरव्ह्यू तयार करूयात. ओके, क्वेश्चन पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं फॉर युअर ग्रेट सक्सेस, हे पहिली ओळ पाहिजे आपली. सेकंड क्वेश्चन, हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कंटेस्ट. मग तुम्ही स्पर्धा जिंकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं. सेकंड क्वेश्चन, इज दिस युअर फर्स्ट अचिव्हमेंट. तुमची पहिलीच अचिव्हमेंट होती का हे विचारायचं. मग तो व्यक्ती सांगेल नाही पहिली नव्हती का दुसरी होती. हू हॅज इन्स्पायर्ड यू टू टेक अ पार्ट इन सच क्विज कॉन्टेस्ट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघून आपल्याला प्रेरणा येते की नाही, तसं काही झालं आहे का तुमच्याबद्दल असा प्रश्न विचारायचा. हाऊ युअर फॅमिली रिॲक्ट्स ऑन युअर सक्सेस. तुमच्या कुटुंबियांनी कसं रिॲक्ट केलं तुमच्या सक्सेसबद्दल. हू इज युअर गाईड. तुम्हाला गाईड कोणी केलं. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस क्विज. तुम्ही या क्विजची तयारी कशी केली. विच बुक्स डिड यू रेफर फॉर दिस कंटेस्ट. तुम्ही या स्पर्धेसाठी कोणते कोणते पुस्तकं वापरले. आणि
व्हॉट मेसेज वूड यू लाईक टू गिव्ह टू अपकमिंग जनरेशन हु इज इन द ऑडियन्स. म्हणजे ज्यांना ज्यांना या प्रेक्षकांमधल्या लोकांना वाटतं की अशा स्पर्धेला उतरावं त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल. अशा प्रकारचे इथे प्रश्न तयार केलेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या प्रश्नांमध्ये आणखीन प्रश्न टाकू शकता. मी फक्त इथे 8च प्रश्न तयार करून दिलेत. इमॅजिन आता हे झालं आपलं. आता इथे वर्ड चेन आहे आणि हा प्रश्न हमखास परीक्षेला येतो. 100% त्याचे मार्क मिळणार आहे. लक्ष देऊन समजून घ्या. कम्प्लीट द वर्ड चेन. एक्झाम्पल इट. इटचं शेवटचा टी. टायगर. टायगरचं शेवटचा आर. रन. नोज. एन. नोज. ई. इझी. त्यामुळे अशा प्रकारे वर्ड चेन झाली. आता आपण याची पण वर्ड चेन करूयात. तयार. सुरू. स्काय. वाय फॉर याक. के फॉर किंग. जी फॉर गोट. T for table. Cloud. D for duck. K for kite. E for elephant. T for torch. Wind for drum. D for drum. M for mouse. E for egg. And G for girl. Star. R for ring. G for ground. D for doll. L for lamb. WHY. Y. Y for yak. K for kind. D for deer. R for roof. आलं लक्षात. वर्ड चेन म्हणजे काय. ही साखळी आहे एका कडीला दुसरी कडी जोडलेली. अशा प्रकारे आपण आपला स्वाध्याय अतिशय चांगल्यारित्या पूर्ण केला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळा स्वाध्याय कळाला असणार आहे. जर माझा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ आहे द सॉन्ग ऑफ सॉंग्स. ठीक आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.